नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी आणि ती सुद्धा मुगाची डाळ घालून। मुगाची डाळ पटकन शिजते त्यामुळे भाजीसुद्धा झटपट बनणार आहे आपली। तर सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी इथे पाव कप मुगाची डाळ घेतलेली आहे, जी की मी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून भिजत घालणार आहे। कमीत कमी 1 तासासाठी भिजवायची आणि जर वेळ असेल तर 3-4 तासासाठी जरी भिजवली तरीसुद्धा चालू शकेल। त्यानंतर मी इथे एक शेपूची गड्डी घेतलेली आहे, छोट्या आकाराचीच घेतली मी आणि स्वच्छ करून घेतली। नंतर वॉश करून घेते आणि नंतर आपण पाणी निथळलं त्यातलं की कट करून घेणार आहोत। भाज्या कधी पण म्हणजे पालेभाज्या त्यातल्या त्यात स्वच्छ धुवायच्या आणि नंतरच कट करायच्या आहेत, नाहीतर कट केल्यानंतर जर भाज्या वॉश केल्या तर त्यातली जीवनसत्वसुद्धा निघून जातात। तर अशा प्रकारे आपली भाजी कट करून होती। त्यानंतर आपण एक हिरवी मिरची ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। मी कट करून घेते, लहान मुलं खाणारे म्हणून मी हिरव्या मिरचीची क्वांटिटीज अगदी कमी ठेवलेली आहे। तर कढई तापत ठेवली, कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घेते, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे छान तडतडले की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंग घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची ॲड करणार आहोत। तुम्ही जर लसूण ॲड करणार असाल ना तर अगोदर लसूण छान लाल फ्राय करून घ्या आणि नंतर त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करा। आणि हिरवी मिरची थोडीशी फ्राय झाली की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि भिजत घातलेली डाळ जी आहे ना ती पाण्यासहित ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। डाळ भिजवण्यासाठी मी साधारणतः अर्धा कप पाणी वापरलं होतं। ह्या भाजीवर झाकण ठेवणार आहोत आणि वाफ घेणार आहोत मंद आचेवर साधारणतः 5 मिनिटासाठी आणि नंतर आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेली शेपूची भाजी ॲड करणार आहोत। शेपू ॲड केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं ना की डाळ शिजण्यासाठी आणखी पाण्याची गरज आहे तर तुम्ही गरम पाणीच ॲड करा। मी परत एकदा थोडंसं पाणी ॲड केलं होतं, साधारणतः 1 छोटी वाटी भरून पाणी। आणि अगोदर भाजी परतून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, कारण मिठाची क्वांटिटी ही भाजी श्रिंक झाल्यानंतरच कळेल, म्हणून थोडीशी अगोदर भाजी परतून घ्या, नंतर मीठ ॲड करा। त्याचबरोबर पालेभाज्यांमध्ये क्षारांचं प्रमाण असतं त्यामुळे मग मीठ हे बेतानेच घालायचं असतं। तर भाजी परतली, त्यामध्ये मीठ ॲड केलं, थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि झाकण लावून मी 5 ते 7 मिनिटासाठी ही भाजी छान शिजू दिलेली आहे। तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी झटपट बनणाऱ्या आणि त्याचबरोबर ज्या रेसिपीज मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते त्याच इथे अपलोड करत असते, त्यामुळे चॅनलला नक्की व्हिजिट करा। हा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील। त्याचबरोबर तुम्हाला माझ्या चॅनलवर शेपूच्या भाजीची आणखी एक रेसिपी जी की मी हरभऱ्याची डाळ घालून बनवलेली ना ती रेसिपीसुद्धा ट्राय करून बघा। तर अशा प्रकारे आपली जी भाजी आहे त्यातलं सगळं पाणी सुकलेलं आहे आणि डाळसुद्धा बोटाने दाबता येईल अशी शिजलेली आहे। तर आपली भाजी तयार आहे। गरम गरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी त्याबरोबर अप्रतिम लागतेच, पण त्याचबरोबर तुम्ही ही भाजी टिफिनलासुद्धा देऊ शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच। असंच प्रेम देत राहा मंडळी। बाय।